खरंच आमची आई जनाबाई संग्राम सूर्यवंशी यांचं दुखत असं निधन झालं, पण त्यांचा मुलगा, त्यांच्या मुली, त्यांच्या सुनाबाळा, नातू पंतू आईच्या आठवणीमध्ये राय मोकून रडायला लागली आणि म्हणायला लागली काय, फुल झाडाचं तुटलं फुल तुटलं मन झाडाचं दुखवलं, अरे किती साहिले हालात तुटून पडलं, नाही विश्वास या जीवाचा, अरे वाऱ्या परी उडून जाई ताला या झाडाचा. मग या देशातल्या धनवानातल्या धनवाला सुद्धा मरण आहे आणि या देशातल्या गरीबातल्या गरीबाला सुद्धा मरण आहे. खरंच मरण हे अटळ आहे, मरण हे कधीच न चुकणार आहे. म्हणून एका कवीला लिहावं लागलं काय, छोटा असो की मोठं एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूच्या सामोरे जायचं आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, अरे छोटे आणि मोठे सर्वांची वाट ही, छोटे आणि मोठे सर्वांची वाट ही. दाजी बरोबर आहे का? छोटा असो की मोठं, पण प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यूच्या सामोरे जायचं आहे, मृत्यूची बारी चुकवायची आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, अरे छोटे आणि मोठे सर्वांची वाट ही. आज आमची आई जनाबाई सूर्यवंशी तुम्हा मला सोडून स्मशानामध्ये जात आहे आणि शेवटची त्यांची भेट आहे. म्हणून सर्व मित्रमंडळींना, गणगोत, आप्त परिवार या सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आईला आईच्या पाठवणीसाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, अरे छोटे आणि मोठे सर्वांची वाट ही, स्मशानी आज जाता शेवटची भेट, स्मशानी आज जाता शेवटची भेट, स्मशानी आज जाता शेवटची आहेत. त्यांची थोड्याच वेळामध्ये अंतिम यात्रा निघणार आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी, शेवटचं दर्शन घेण्यासाठी सर्व पाहुणे मंडळींना मी आग्रहाचं निमंत्रण देत आहे की बाबा त्यांनी प्रत्येकाने आईच्या अंत्ययात्रेमध्ये सामील व्हायचं आहे. म्हणून जाताना एकटं येणं आहे आणि जाताना एकटं जाणं आहे. खरंच माणूस जन्माला येतो तेव्हा मुठी बांधून येतो आणि जेव्हा माणूस जातो तेव्हा हात पैस करून जातो. असा माणसाचा मानव धर्म आहे. सोबत काही नाही. म्हणून या आईचा मुलगा अशोक संग्राम सूर्यवंशी म्हणत आहे काय, एकटे येणे आहे एकटे जाणे
नाही. सर्व काही धन दौलत बंगला गाडी सर्व काही आम्हाला कमवून दिलं, पण आई तुझ्या सोबत काही नाही याची आम्हाला खंत वाटत आहे. माझी आई आता एकटी जात आहे, खुल्या हाताने जात आहे, याचं मला दुःख वाटत आहे असे या आईचा मुलगा अशोक सूर्यवंशी म्हणतो. काय एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. अरे तुझा तो बंगला गाडी सोडून सारे जाणे आहे. हे माझं घर, माझं शेत, माझं बंगला माझा, बायको माझी, मुलं माझे, सर्व माझं माझं काही नाही, तुझं सर्व काही खुल्या हाताने जाणं आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. माझं पण काबाड वजा आहे, सगळं सोडून जाग्यावरती ठेवून आपल्याला निघून जायचं आहे. पण माणूस जीवन जगत असताना गर्वाने जीवन जगतो. हा दाजी माझा, हे दादा माझा, ती शेती माझी, हे घर माझं, हे बंगला माझा, हे गाडी माझी. बोला. माधव भीमराव सूर्यवंशी यांच्याकडनं सुद्धा 20 रुपयाचं दान आलं. पार्टी आहे, आभारी आहे, धन्यवाद. खरंच माणूस जीवन जगत असताना गर्वाने जीवन जगतो, पण खुल्या हाताने जाणं आहे आणि खुल्या हाताने येणं आहे. आमचे मेहणे बाबूरावजी केरबाजी भदरगे कुशनोरकर यांच्याकडनं सुद्धा आमच्यासाठी 50 रुपयाचं दान आहे. पार्टी आभारी आहे, धन्यवाद ताई. असेच पैसे देत राहा. म्हणून म्हणायचं आहे काय, एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. जिजाबाई भुजंग सूर्यवंशी यांच्याकडनं सुद्धा चालू असलेल्या गीतावरती 50 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. तसंच आमची मावशी कौशाबाई दत्तराम सूर्यवंशी बळेगावकर आणि माझी पेटी मास्तर या बळेगावचे सुंदर असे गायक यांच्या समर्थ पित्या त्या ठिकाणी 50 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. साई भाऊचा आमच्या आभार मानतो मी. रात्रभर कार्यक्रम, दिवसभर कार्यक्रम करून आज आमच्या या बळेगाव ठिकाणी आम्हाला संगीताची साथ द्यायला ते उपस्थित राहिले. रात्रभर लांडगे साहेब होते, पण आता मात्र आमचे संगीताला साथ द्यायला माझे दादा साईनाथ दादा क्षीरसागर सालेगावकर आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बँजो मास्टर डोंपले सर यांचं सुद्धा या ठिकाणी संगीतामध्ये योगदान आहे. खरंच ते मोठ्या मोठ्या कलावंतांसोबत त्यांचा प्रोग्राम होतो, पण आमच्यासारख्या बारीक सारीक कलाकारालाही ते धरून चालतात. त्यांचं मन मोठं आहे, उदार अंतकरण आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. अभिमानाने बोलतो. काय बोलतो, अरे जा तुझ्याला काय व्हायचं करायचं ते करून घे, पण शेवटी त्याला नमावं लागतं. शेवटी त्याला 4 खांदेकरी गरज असते घरून स्मशानापर्यंत नेण्यासाठी, आणि ते स्मशान म्हणजे शेवटचं स्थान आहे. माणसाचं शेवटचं स्थान म्हणजे स्मशान आहे, आणि माणसाच्या जीवनात
जीवनामध्ये 4 खांदेकरी आवश्यक आहे. पण माणूस गर्वाने म्हणतो, काय म्हणतो? एकटे येणे आहे, एकटे जाणे आहे. जीव व्याकुळ होताच एक मुलगा अशोक संग्राम सूर्यवंशी आणि जावई जळबा सोनकांबळे आणि बाबूरावजी भदरगे यांना बोलवून घेतात आणि म्हणतात की माझ्या जीवाचं आता काही बरं वाईट झालं तर खरंच माझ्या नंतर माझी मुलं आहेत, त्यांना त्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आता मी जात आहे, पण जात असताना मी तुम्हाला सांगून जात आहे की माझ्या मुला बाळावरती लक्ष ठेवा. आदित्य रमेश किंबोरे यांच्याकडनं 50 रुपयाचं दान आले. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. आनंदा पिराजी झुंजारे यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी 50 रुपयाचं दान आलं. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. म्हणायचं मुलाला बोलावून घेतात आणि म्हणतात की बापू अशोक, तुझ्या नंतर तुझ्या 2 बहिणी आहेत, लक्ष्मीबाई जळबा सोनकांबळे आणि लक्ष्मीबाई बाबूराव भदरे. यांना तुला नेणं अन्न करायचं आहे. जेव्हा जेव्हा बळेगावची भीम जयंती होईल तेव्हा तेव्हा बापू आपल्या बाई लेकीला आपल्या घरी बोलावून घे, असा मुलाचा निरोप देतात आणि म्हणतात काय? जीव हा व्याकुळ होता साऱ्यांना बोल देता. लक्ष ठेवायचं आहे असं जाता जाता जनाबाई सूर्यवंशी सांगून जातात. म्हणतात काय? जीव हा व्याकुळ होता साऱ्यांना बोलत होता. माझं हे बाळ आहे, माझं हे बाळ
राजू सूर्यवंशी सुभाष झुंजोरे यांच्याकडनं प्रत्येकी अशी 50 रुपयाची भेट आली. आमची पार्टी अत्यंत आभारी आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, जीव हा व्याकुळ होता साऱ्यांना बोलून घेता. हा बोधोपासक आनंद आढाव, तबलजी मास्टर आनंद आढाव सातेगावकर यांच्याकडनं सुद्धा आमच्या पार्टीसाठी 50 रुपयाचं दान आलं. आमची पार्टी त्याचे अत्यंत आभारी आहे दाजी. म्हणून म्हणायचं आहे काय, माझं हे बाळ आहे, माझं हे बाळ आहे, राहू द्या माया. खरंच आमची आई जाताना मोलाचा मंत्र देते जनाबाई. जात असताना मोलाचा मंत्र देऊन जात आहे बाबांनो. अरे कुणाशी भांडू नका, कुणाशी वैर करू नका, सर्वांशी मन मिळवपणाने वागा, सगळ्याशी प्रेमाने वागा. म्हणून म्हणायचं आहे काय, माझं हे बाळ आहे, माझं हे बाळ आहे, राहू द्या मायाला. माझं हे बाळ जाता शेवटची भेट येईल. म्हणतो काय, खरंच माझ्या आईसाठी 22 मे 2026 हा रोज काळ ठरला आणि आमच्या आईला घेऊन गेला. म्हणून म्हणायचं आहे काय, कसा तो काळ आला आईला घेऊन गेला. कसा तो काळ आला मग आईला घेऊन गेला. खरंच या गीताचे कवी कांबळे बंधू लिहितात काय, काय म्हणायचं आहे, कसा तो काळ आला आईला घेऊन गेला.
नवा सीन सांगा मला. कसं काढाय हा लाव त्याला अजून एक करके हो काय हरकत नाही बोला बोला लाव जे होईल ते लाव. बंद का कर म्हणा ते गाणं झालं बंद केलं तर कसं चालू